अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त जयंती होती आणि गुरुचरित्र पारायणाचा हा दिवस होता 7वा. गुडामध्ये आज मी खीर केली होती. पारायण झाल्यावर आज आम्हाला दत्त जयंती निमित्त मंदिरात जायचं होतं. दारात मी आज छोटीशी रांगोळी पण काढली होती. मी, चिनू, आई संध्याकाळी गूळ आणि डाळ घेऊन निघालो मंदिरात. वाटेत करुणाताई पण भेटल्या. मग काय दर्शन घेण्यासाठी त्याही आम्हाला जॉईन झाल्या आणि इतकं सुंदर सजवलेलं होतं मंदिर. अगदी प्रसन्न वाटत होतं. दर्शनासाठी रांग भरपूर होती, पण गप्पा मारत मारत कळालंच नाही की आम्ही मंदिरापर्यंत कधी पोहोचलो. छान दर्शन झालं. थोडा वेळ मंदिराच्या परिसरातच बसलो. चिनूला तर असं फार आवडतं, ती तिथे छान रमते. मंदिराच्याच परिसरात सुंदर सुंदर देखावे केलेले होते आणि ते 7ही दिवस ना काही कार्यक्रम असतात. आज महाप्रसादही होता मंदिरात. सगळेजण छान पटांगणामध्ये बसून जेवत होते. आम्हाला चिनूमुळे तिथे जेवण करणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही एक प्लेटमध्ये थोडा प्रसाद घेतला आणि तो घरी आणला. दत्त जयंतीनिमित्त तिथे छान जत्राही होती. आकाश पाळण्यापासून ते छोट्या मोठ्या स्टॉलपर्यंत सगळं काही होतं. चिनूला तिथून एक बलून घेतला आणि आलो आम्ही घरी. तर असा काहीसा होता आमचा दत्त जयंतीचा दिवस. दुसऱ्या दिवशी होतं माझं पारायणाचं उद्यापन. तर बस आजसाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.